तेथे त्या स्त्रीचा नवरा गायब होतो आणि ती स्त्री रडू लागते. तेथे एक पोलीस होतो. तो पोलीस तिला तिच्या रडण्याचे कारण विचारतो. तर ती स्त्री आपला नवरा हरवल्याबाबत पोलिसांना सांगते. तेव्हा तो पोलीस फिर्याद नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातो. ती स्त्री आपल्या नवऱ्याची कॉमेडी वर्णन कसे करते तर आता आपण या नाटकातून ते बघूया. अरे देवा, कुठं शोधू मी असती? माझा एकुलता एक नवरा हरवलाय. काय करू आता मी? अहो बाई, काय झालं? असं का रडताय तुम्ही? अगो बाई, माझा नवरा हरवलाय. कुठं शोधू मी त्याला? अहो बाई, तुम्ही रडू नका. चला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला. तिथे तुम्ही त्याचे वर्णन करा. अगो बाई, तो माझा धनी हरवलाय आणि तुम्ही मला वरण करायला सांगताय? अहो बाई, वर्णन म्हणजे वरण नाही. तिथे तुम्ही त्यांच्याविषयी काही माहिती सांगा, मग आम्हाला कळेल त्यांच्याविषयी कसा शोध घेणार आम्ही त्यांचा. असं म्हणताय होय? मग तुम्ही म्हणाल तसं वरण बिरण करायला मी तयार आहे. चला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला. अहो बाई, तुमच्या नवऱ्याचं नाव काय आहे ते मला सांगा. आमच्या यांचं नाव घेणं मला लाज वाटते. ऐका तर पिवळे पिवळे हरिंदाचे फेंगडे फेंगडे पाय, पिवळे पिवळे हरिंदाचे फेंगडे फेंगडे पाय. तुकाराम रावांचं नाव घेते. छकुलाची माय, छकुलाची माय. तुकाराम वाघमारे. आता तुमच्या नवऱ्याचा रंग कसा आहे ते मला सांगा. आमच्या यांचा रंग म्हणजे त्याने काळ्या वावरात झोपावलं तर आमचे हे कोणते आणि ढेकळ कोणते हे बी कळणार नाही बघा. सावळा. आता तुमच्या नवऱ्याची उंची किती आहे ते मला सांगा. आमच्या यांची उंची म्हणजे माझा धाकटा लेक नाही, माझा मादाला लेक नाही, अगदी थोरल्या लेकावाने आहे बघा. उंची 3 फूट 5 इंच. आता तुमच्या नवऱ्याचं नाक कसं आहे ते मला सांगा. आमच्या यांचं नाक म्हणजे अगदी पोपटीच्या चोचीवाणी आहे. सायखेडा करंजगावच्या नदी आटती भुसे चापडगावच्या सर्व विहिरी आटती. पण आमच्या यांच्या नाकातील पाणी कधी आटायचं नाही, पाणी कधी आटायचं नाही. आता तुमच्या नवऱ्याविषयी सर्व माहिती घेणं झालेली आहे. काही तुम्ही आता घरी जा, काही आराम करा. मग काही तपास लागला की आम्ही तुम्हाला लगेच कळवतो. धन्यवाद साहेब, येते मी. काय करू बाया, माझा नवरा हरवलाय. कुठं शोधू मी आता त्याला? शोधून माझे पाय दुखले.